फक्त यांनाच मिळणार मोफत रेशन। रेशन कार्डचे नवीन नियम जाहीर झालेले आहेत। तर मित्रांनो, जाणून घ्या ते नियम कोणते आहेत। भारत सरकारची महत्त्वाची मोठी घोषणा रेशन कार्ड संदर्भात आता झालेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम जाहीर केला आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड आहे तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते। नवीन निर्णयामुळे लाखो लोकांना थेट लाभ मिळणार आहे। हे नवीन नियम तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकतात। चला तर जाणून घेऊया हे रेशन कार्डवरचे नवीन नियमाबद्दल। मोफत धान्य योजना। केंद्र सरकारने गरीब नागरिकांसाठी मोफत धान्य वितरण सुरू केले आहे। या योजनेद्वारे देशभरातील गरीब कुटुंबांना दर महिन्याला 5 किलो धान्य मिळते। यामध्ये तांदूळ, गहू, डाळ आणि साखर याचा समावेश होतो। सरकार या योजनेत वेगवेगळे बदल करत आहे। तर हे बदल प्रत्येक नागरिकांसाठी फायदेशीर ठरू शकते। तर विशेष म्हणजे नवीन नियमामुळे रेशन प्रक्रियेत सुधारणा होणार आहे। त्यामुळे लाभार्थ्यांना अधिक फायदा मिळू शकतो। नवीन नियमाचे महत्त्व बघा। जर तुम्ही दर महिन्याला रेशन घेत असाल तर तुम्हाला नवीन नियमाची माहिती असणे आवश्यक आहे। सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात। या नवीन नियमामुळे रेशनची प्रक्रिया अधिक सोपी होईल। यामुळे अधिक लोकांना फायदा होईल। जर तुम्ही योग्य माहिती घेतली तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता। नवीन नियमाची अंमलबजावणी कशी झाली तर बघा मित्रांनो, 8 मार्च 2025 पासून रेशन कार्ड धारकांसंबंधित नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। याचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांना अधिक चांगली मदत देणे आहे। सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीत अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवण्यावर जोर दिला आहे। यामुळे पात्र नागरिकांना अन्नधान्य वेळेवर मिळू शकतील आणि गैरवापर देखील रोखला जाईल। त्यामुळे शासनाच्या या नव्या योजनेमुळे लाखो लोकांना याचा फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, नवीन अर्जाची प्रक्रिया बघा। नवीन नियमाची अंमलबजावणी करताना अर्ज प्रक्रिया देखील बदलली आहे। सरकारने नवीन रेशन कार्ड अर्ज प्रक्रिया जाहीर केली आहे। यामुळे कुटुंबांना आणि नागरिकांना अधिक सोयीस्कर होईल। त्यासाठी तुम्हाला योग्य कागदपत्राची आवश्यकता असेल आणि अर्ज कसा करावा हे समजून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, मोफत रेशन योजनेचा लाभ कसा घ्यायचा ते पहा। सरकारने गरीब कुटुंबासाठी मोफत रेशन योजना सुरू केली आहे। यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाला दर महिन्याला 5 किलो धान्य मिळणार आहे। या योजनेमध्ये गहू, तांदूळ, डाळ आणि साखर याचा समावेश होईल। यामुळे गरिबाच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न सोडवला जाईल। प्रशासन रेशन वितरण प्रक्रियेला अधिक पारदर्शक ठेवण्याचे नियोजन करत आहे। तुम्ही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र असाल तर तुम्ही योग्य अर्ज प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे। तर मित्रांनो, आर्थिक मदत। सरकारने नवीन योजनेअंतर्गत प्रत्येक रेशन कार्ड धारक कुटुंबाला दर महिन्याला 1000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे। ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। यामुळे गरीब कुटुंबांना अन्न, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या गरजांसाठी मदत मिळणार आहे। आर्थिक उद्दिष्ट कमजोर कुटुंबांना सरकारने दिलासा दिला आहे। डिजिटल रेशन कार्डचे महत्त्व बघा। सरकारने रेशन कार्ड डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे। डिजिटल रेशन कार्डमुळे नागरिकांना त्यांच्या रेशन कार्डची पडताळणी QR कोडच्या माध्यमातून सहज करता येईल। हे कार्ड बनावट लाभार्थ्यांना आळा बसवेल आणि गरजू लोकांपर्यंत रेशन वेळेवर पोहोचू शकेल। यामुळे गैरव्यवहार कमी होईल आणि रेशन वितरण प्रक्रियेला पारदर्शकता मिळेल। संपूर्ण भारत रेशन मिळवण्याची सुविधा। तुम्ही देशातील कुठल्याही भागात असाल तरी तुम्हाला रेशन मिळू शकते।
खास करून प्रवासी मजुरांसाठी ही योजना फायदेशीर ठरेल। रेशन कार्ड धारकांना वर्षभरात 6 ते 8 गॅस सिलेंडर अनुदान मिळणार आहे। यामुळे घरगुती गॅस खर्चात मोठी बचत होईल। तसेच LPG कनेक्शन घेण्यासाठी देखील लाभार्थ्यांना खास सवलत मिळणार आहे। यामुळे गरीब आणि मागासवर्गीय कुटुंबांना मोठा फायदा होईल। तर मित्रांनो, नवीन नियमाची अटी बघा। तर मित्रांनो, नवीन नियमानुसार तुम्हाला रेशन कार्ड मिळवायचे असेल तर काही अटी पूर्ण कराव्या लागणार। या अटी पुढील प्रमाणे बघा। नंबर 1, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दारिद्र्य रेषेखाली असावे। नंबर 2, कुटुंबातील सर्व सदस्यांकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे। नंबर 3, रेशन कार्ड धारकाने KYC प्रक्रिया पूर्ण करावी। नंबर 4, अर्ज करताना उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे। नंबर 5, अधिक माहितीसाठी स्थानिक शासकीय कार्यालयात संपर्क साधावा। तर मित्रांनो, ऑनलाईन रेशन कार्डचा अर्ज कसा करावा बघा। जर तुम्हाला रेशन कार्ड मिळवायचे असेल तर तुम्हाला ठराविक प्रक्रिया पूर्ण करावी लागेल। प्रथम तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट द्या आणि तिथून अर्ज घ्या। अर्जामध्ये कुटुंबाची आणि वैयक्तिक माहिती अचूक भरणे आवश्यक आहे। अर्जासोबत आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडावीत। अर्ज पूर्ण करून 100चे शुल्क भरावे लागेल। योग्य माहिती देण्याची खात्री करा, अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो। डिजिटल रेशन कार्ड मंजुरीची प्रक्रिया बघा। आता अर्ज पूर्ण केल्यानंतर तो अधिकृत ऑनलाईन पोर्टलवर नोंदवला जातो। संबंधित शासकीय अधिकारी तुमच्या अर्जाची आणि संलग्न कागदपत्रांची पडताळणी करतात। जर सर्व माहिती योग्य आणि प्रमाणित आढळली तर काही दिवसात तुमचे डिजिटल रेशन कार्ड तयार होईल। हे कार्ड तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता आणि जनसेवा केंद्रातून मिळवू शकता। भारत सरकारच्या या नव्या रेशन कार्ड नियमांनी देशातील गरीब कुटुंबांना मोठा दिलासा दिला जाईल। या नव्या योजनेतून लाखो शेतकऱ्यांना, लाखो लोकांना फायदा होणार आहे। सरकारने रेशन वितरण अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवले आहे, ज्यामुळे गरिबांना अधिक मदत मिळू शकते। यासाठी प्रत्येक नागरिकाने योग्य माहिती घेतली पाहिजे आणि योग्य प्रक्रियेतून लाभ घेणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या योजना चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।